हाय फ्रेंड्स, तर हिवाळ्याचा सीझन चालू आहे आणि हिवाळा म्हटलं की मस्त लालबुंद असे गाजर मार्केटमध्ये जिथे तिथे दिसतात. तर या गाजरापासून आपण हलवा किंवा गाजरचं सूप नेहमीच बनवतो, पण आज आपण वेगळी रेसिपी बनवणार आहोत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशी ही गोडसर रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर इथे मी लालबुंद असे अर्धा किलो गाजर आणलेले होते. थोडेसे कवळेच गाजर आणायचे. जास्त जाड गाजर आणले तर मग आतली जे त्याचा येलो पार्ट असतो किंवा त्या आतल्या शिरा असतात त्या कडवट निघू शकतात. त्यामुळे कवळे गाजर आणायचे. तर मी असे कवळे गाजर आणलेले होते. स्वच्छ ते धुवून दोनदा त्याच्या वरची थोडीशी साल काढून घेतलेली होती आणि हे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत. तर हे अर्धा किलो गाजराचा किस आहे. आपण आज याचा वापर करून एक रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये साधारण आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तर घरचं साजूक तूप मी यामध्ये घालते आहे. आता तूप आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. तर साधारण मेजरमेंट कपच्या नुसार हे मी 3 कप गाजराचा किस भरलेला आहे. त्यानुसार आपण पुढे प्रमाण ठरवणार आहोत. त्यामुळे कुठल्याही वाटीच्या पेल्याच्या किंवा असे मेजरमेंट कप असतील तर त्यानुसार तुम्ही ते मेजरमेंट करून घ्या. तर हा सगळा गाजराचा किस आपण या तुपामध्ये छान परतून घेणार आहोत. या कुकरमध्येच टाकून हा व्यवस्थित आपल्याला तुपावरती 1-2 मिनटं छान परतून घ्यायचा आहे. त्यामुळे गाजरातलं जे आतलं मॉइश्चर असतं ते छान ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि हा थोडासा याचा ओलसरपणा कमी होईल. त्यामुळे आपण हा 1-2 मिनटं छान तुपावरती परतून घेणार आहोत. हा व्यवस्थित 1-2 मिनिट परतला की यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत. तर मेजरमेंट कपनुसार आपण 3 कप गाजराचा किस घेतलेला. त्यामुळे इथे मी 1 कप आणि थोडंसं वरती दूध घालते आहे. हे साईसकटचं उकळलेलं दूध आहे. कच्चं दूध वापरायचं नाही. थोडंसं कोमट करून तुम्ही ते वापरू शकता. आता हे आपण या गाजराच्या किसामध्ये घातलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे जो गाजराचा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे. आता ही प्रोसेस तुम्ही कढईमध्ये पण करू शकता, पण कढईमध्ये जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे आपण हा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर हा व्यवस्थित दुधामध्ये आपण मिक्स करून घेतला आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आणि याची लो गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची. एकाच शिट्टीमध्ये हा गाजराचा किस व्यवस्थित शिजतो. त्यामुळे एकच शिट्टी करून घ्यायची. तर आपल्या कुकरची छान 1 शिट्टी झालेली आहे. आपण गॅस बंद करणार आहोत आणि पूर्ण कुकर थंड करून घेणार आहोत. तर साधारण 5 ते 10 मिनटं आपण कुकर पूर्ण थंड करून घेतलेला होता. यातली पूर्ण वाफ जाऊन द्यायची. मी याचं झाकण उघडलेलं आहे. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की आपला हा गाजराचा जो किस आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे, पण यातलं जे दूध आहे ते अजून तसंच आहे. त्यामुळे आपल्याला आता ते आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही कुकरमध्येही हे आटवून घेऊ शकता किंवा मी इथे कढईमध्ये हे काढून घेतलेलं आहे. आणि आता थोड्याशा मीडियम फ्लेमवरती आपण हे सर्व दूध आटवून घेणार आहोत. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवली तरीही चालेल, पण हे सतत हलवत राहायचं हाय फ्लेम ठेवली तर, नाहीतर हे करपू शकतं. तर इथे आपण हे सर्व दूध व्यवस्थित आटवून घेणार आहोत. आता या सर्व प्रोसेसला साधारण 5 ते 7 मिनटं लागतात. त्यामुळे जरी गाजर कुकरमध्ये व्यवस्थित शिजलेलं नसलं तरी इथे व्यवस्थित शिजून जातं. तर साधारण 5 ते 7 मिनटामध्ये याला छान 2-3 उकळ्या आलेल्या आहेत आणि आपलं गाजरचं जे दूध होतं ते सगळं व्यवस्थित आटलं गेलेलं आहे. आता हे व्यवस्थित थोडंसं दूध राहिलं की यामध्ये आपण खवा घालणार आहोत. तर जो आपला गाजराचा किस होता तो साधारण अर्धा किलो गाजराचा किस होता. त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. आता तुम्ही खव्याच्या जागी दूधही आटवून त्याचा वापर करू शकता, पण इथे मी आयता तयार खवा घेतलेला आहे. तर हा खवा मी असा चुरगळून टाकते. तुम्ही या जागी किसूनही टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं टाकू शकता. जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा वापर करू शकता किंवा भाजलेला थोडासा रवा टाकू शकता. पण खव्याने याची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही खव्याचा वापर करा. जर तुम्ही दूध आटवून करणार असाल तर दूध आटवून मग यामध्ये हा पूर्ण दूध आटवलेला जो आपला गाजराचा किस होता तो त्यामध्ये टाकायचा. तर आता तुम्ही पाहू शकता की खवा थोडासा गरम झाल्यानंतर पाघळला होता, वितळला होता आणि त्यामुळे याला पुन्हा मॉइश्चर सुटलेलं आहे. तर आता हे पूर्ण हलवत आपल्याला याचं सगळं मॉइश्चर आटवून घ्यायचं आहे. आता या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि हे सतत हलवत राहायचं, नाहीतर हे खाली लागू शकतं आणि करपू शकतं. आपला खवा छान गाजरामध्ये मिक्स झालेला आहे आणि हा छान आटला गेलेला आहे. तर आता आपण यामध्ये साखर टाकायची. तर इथे मी साधारण 150 ग्रॅम साखर वापरते आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता.
साखर आपण या स्टेजला टाकणार आहोत. साखर जर आधी टाकली तर गाजराला अशी चिवट अशी चव येऊ शकते, त्यामुळे साखर आपण या स्टेजला टाकायची. आता साखर हलवत घ्यायची. जशी जशी साखर वितळेल तसे तसं पुन्हा हा गाजराचा किस थोडासा ओलसर वाटायला लागेल. तर आपल्याला हे पूर्ण सगळं आटवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता साखर वितळल्यानंतर पुन्हा आपला गाजराचा किस थोडासा ओलसर वाटतोय. आता दुधामुळे याचा थोडासा कलर पांढरटसर झालेला, त्यामुळे मी इथे थोडासा फूड कलर वापरते. फूड कलर वापरणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे मी 2 ते 3 थेंब फूड कलर वापरलेला आहे रेड कलरचा. तर हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि सतत हलवत आपण साखरही वितळून घेतलेली जी होती ती गाजरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ही पूर्ण प्रोसेसमध्ये हे सगळं आपण आटवून घेणार आहोत. हे कडेला लागलेलं सगळं आपण मिक्स करत करत हे सतत हलवत हलवत हा सगळा गाजर नीट आटवून घेणार आहोत, गाजरामधलं दूध. आता इथे मी 2 ते 3 चमचे साखरांमध्ये 5 ते 6 वेलची बारीक करून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये टाकायची आहे. वेलचीची फ्लेवर जो आहे तो यामध्ये खूप छान लागतो, त्यामुळे तुम्ही वेलची नक्की टाका. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की यातलं सगळं जे मॉइश्चर आहे ते आटायला लागलेलं आहे आणि हा जो एक प्रकारचा जो मिक्सचर आहे याचा डो बनायला लागलेला आहे. आता हा कढईचं तळ सोडायला लागलेला आहे. तर इथे आपण सतत हलवत हलवत याचा एक गोळा होईपर्यंत हलवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि याचा एक पूर्ण असा छान गोलसर गोळा तयार करून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला जर वाटत असेल की हे कढईला खूप लागतंय तर तुम्ही या जागी 1 चमचा तूपही घालू शकता. तर हा व्यवस्थित हलवत हलवत आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की ह्याचा एक छानसर गोळा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि हा थोडा थंड करायला ठेवणार आहोत. आता एका प्लेटला मी थोडंसं साजूक तूप लावून घेते. तूप, बटर, तेल काहीही लावून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही खाली बटर पेपर अंथरला तरीही चालेल. तर हा व्यवस्थित तूप आपण या प्लेटला लावून घेणार आहोत आणि यामध्ये हे तयार केलेलं मिक्सचर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. इथे आपण गाजराची बर्फी किंवा गाजराची वडी बनवतोय, त्यामुळे हे आपण मिक्सचर छान प्लेटला तूप लावून त्यावरती टाकून घेऊन थापून घेणार आहोत. तर सगळं मिक्सचर यावरती टाकून घेऊन मी एका चमच्याच्या साहाय्याने हे असं थापून घेणार आहे. तुम्हाला किती जाड किती पातळ हवे त्यानुसार तुम्ही असं ह्याचं कन्सिस्टन्सी ठेवू शकता, याची जाडी ठेवू शकता. तर इथे व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे. चमच्याला थोडंसं तूप लावायचं म्हणजे ते चिटकणार नाही. याला मी चौकोनी आकार दिलेला आहे थोडासा, जेणेकरून वड्यांचा आकार जो आहे तो व्यवस्थित दिसावा. आणि यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट्स टाकते. तर मी थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप केलेले होते ते यावरती टाकणार आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट्सची पावडर करून ती आधी टाकायची असेल तर तुम्ही थोडीशी आधी टाकली तरीही चालेल किंवा गार्निशिंगसाठी टाकायची असेल तरीही तुम्ही टाकू शकता. तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून टाकलेले आहेत. आता एका पेल्याला किंवा वाटीला थोडंसं तूप लावून मी हे बदामाचे जे काप आहेत ते थोडेसे प्रेस करून घेणार आहे, जेणेकरून ते वर राहणार नाहीत आणि ते त्या बर्फीला किंवा वडीला व्यवस्थित चिटकून राहतील. तर हे व्यवस्थित आपण हलक्या हाताने हे प्रेस करून घेणार आहोत. हे व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आता आपल्याला हे मिक्सचर तुम्ही जर बाहेर ठेवणार असाल तर 3 ते 4 तास सेट करायला ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजमध्ये हे साधारण एक अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे व्यवस्थित सेट होतं. जर व्यवस्थित सेट झालं नाही तर थोडा वेळ जास्त ठेवलं तरीही चालेल. तर साधारण 1-1.5 तासांनी तुम्ही हे मिक्सचर पाहू शकता की व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर आता याचे मी काप करते. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही या वडीचे काप करू शकता. मी इथे चौकोनी आकाराच्याच वड्या पाडत आहे. तर व्यवस्थित असे आपली हे मिक्सचर सेट झालेलं आहे. तुम्हाला जर थोडी अजून कडक हवी असेल तर तुम्ही थोडं अजून सेट केलं तरीही चालेल. तर ह्याचे व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते. ही खूप सुंदर लागते, चवीला खूप सुंदर लागते. गाजराचा हलवा तर आपण नेहमीच बनवतो. तुम्ही ही वडी ही अशी एकदा नक्की करून पहा. तर ही छान हलवाई स्टाईल अशी आपली गाजराची वडी तयार झालेली आहे. ही वडी जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस टिकते. त्यामुळे ही तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल किंवा ट्रिपला जाणार असाल तर हे गोड पदार्थ म्हणून नक्कीच घेऊ शकता. तर अशी ही गाजराची वडी तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काहीतरी गोड बनवायचं असेल तर ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल
आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची जास्तीत जास्त लिंक शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊ. तर फूड स्टोरीजच्या सगळ्या फॅमिलीला माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. थँक्यू.